हॅलो स्टुडंट्स, बी स्कॉलर या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण इयत्ता 5वी साठी असलेले पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा याची नमुना प्रश्नपत्रिका म्हणजे सराव प्रश्नपत्रिका आपण पाहणार आहोत। त्यामधील पेपर पहिला मराठी, प्रथम भाषा व गणित या विषयाचा पेपर आज आपण सोडवणार आहोत। याचे एकूण गुण आहेत 150 आणि प्रश्न आहेत 75। त्यामधील विभाग पहिला प्रथम भाषा मराठी 25 प्रश्न आहेत मराठीचे 50 गुणासाठी। आता पहिला पहा प्रश्न 1 ते 3 साठी त्यांनी उतारा दिलेला आहे। तो उतारा आपल्याला काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि तो वाचून त्याखाली प्रश्नाची उत्तरे द्यायची आहेत। तर या ठिकाणी जातीभेद आणि जातीभेदचं निर्मूलन याविषयीचा हा पॅसेज आहे। म्हणजे कोणत्या दोन जाती मानायला पाहिजे जगामध्ये आणि कोणती एकच जात मानले पाहिजे याविषयीचा हा उतारा आहे। तुम्ही उतारा वाचून घ्या। त्यामधील पहिला प्रश्न आहे त्यावरील प्रत्येक व्यक्तीने जात विचारल्यास ती कोणती सांगावी असे उत्तरात सांगितले आहे। तर ती माणूस म्हणून सांगा असं आपल्याला म्हटलेलं आहे। जो कोणी जात विचारेल त्याला माणूस म्हणून सांगा म्हणजे पर्याय क्रमांक 3। वरील उतार्यावरून पुढीलपैकी सत्य विधान कोणते आहे? स्वच्छ कपड्यावरून जात ओळखता येते नाही। इतर प्राण्यांमध्ये वेगवेगळ्या जाती आहेत। जगामध्ये अनेक जाती आहेत, आपण त्याच सांगाव्यात। जातीभेद हा विकासातील अडचण नाही। यामधील सत्य विधान आहे पर्याय क्रमांक 2। त्यानंतर माणूस ही जात सांगावी कारण सर्व प्राण्यांची एकच जात आहे म्हणून नाही। सर्वांच्या जाती ओळखता येत नाहीत म्हणून। जातीय विषमता नष्ट व्हावी म्हणून। सर्व जाती लक्षात ठेवणे अवघड जाते म्हणून। तर जातीय विषमता जी आहे, जातीभेद आहे तो नष्ट व्हावा म्हणून माणूस ही एकच जात सांगावी असं इथं म्हटलेलं आहे। त्यानंतर 4 ते 6 साठी सूचना आहे। आपल्याला एक कविता दिलेली आहे। त्या कवितेवर आधारित प्रश्न आपल्याला विचारलेले त्याची उत्तरे द्यायची आहेत। कविता दिली आहे तुम्हाला। या रे सारे हसरे तारे या रे वीर कुमार, या धरतीला आपण देऊ नित्य नवा आकार। आता ही कविता तुम्ही अगोदर समजून घ्या आणि मग त्यानंतर आपण त्यावरची प्रश्नांची उत्तरे देऊया। कवितेत हसरे तारे कोणाला म्हटले आहे? तर कवितेमध्ये हसरे तारे तरुण वीरांना म्हटलेले आहे। कवितेत आलेले साकार करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे? साकार करणे म्हणजे पूर्ण करणे। हसऱ्या ताऱ्यांना कशाकरिता बोलावले आहे? स्वप्नातील परांना मदत करण्यासाठी, जुन्या जगाचे दुःख सांगण्यासाठी, धरतीला नवा आकार देऊन वैभवशाली बनवण्यासाठी। पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे। पुढीलपैकी नाम असणारा योग्य पर्याय कोणता आहे? तर नाम असणारा योग्य पर्याय धवल आहे। पुढीलपैकी चुकीची विरुद्धलिंगी जोडी ओळखा। जनक जानकी, नर मादी ही बरोबर आहे। उंट सांडणी ही बरोबर आहे। व्याही विहीन ही बरोबर आहे। म्हणजे जनक आणि जानकी ही विरुद्ध जोडी आहे, म्हणजे ही चुकीची आहे। पुढीलपैकी वर्तमान काळाचे वाक्य निवडा। यामधील भारत माझा देश आहे हे वर्तमान काळातील वाक्य आहे। आपल्या रानात एक भुजंग आहे या वाक्यातील विधेय भाग ओळखा। यामधील विधेय भाग आहे आपल्या रानात आहे आणि उद्देश आहे एक भुजंग। पुढीलपैकी शुद्ध शब्द निवडा। शुद्ध शब्द आहे या ठिकाणचा शिरगणती। त्यानंतर पुढील आकृतीतील प्रश्न म्हण ओळखून त्या म्हणीतील मध्यभागी असणारे अक्षर आपल्याला ओळखायचे आहे। आकृतीतील म्हण तयार होते ओळखीचा चोर जीवेन सोडी। आता यामध्ये आहेत 11 अक्षरे। मग 6व्या क्रमांकाचं जे अक्षर असेल ते काय असणार आहे? मध्यभागी असणार आहे। 6व्या क्रमांकाचा अक्षर आहे र, म्हणजे आपला पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे। पुढील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा। पाण्याची बचत करून पाण्याचा डॅश डॅश टाळणे हे आपले महत्त्वाचे कर्तव्य आहे। तर पाण्याचा अपव्यय टाळणे हे आपलं महत्त्वाचं कर्तव्य आहे। प्रश्न 14 ते 16 साठी 3 सुसंगत वाक्याच्या परिच्छेदातील रिकाम्या जागी आपल्याला योग्य पर्यायामधील आपल्याला उत्तर लिहायचे आहे। आता तिथं पहा पहिलं वाक्य दिलेलं आहे डॅश डॅश ही आपली खूप महत्त्वाची संपत्ती आहे। आता या ठिकाणी प्राणी ही संपत्ती आहे, शेती आहे, सागरी आहे, हे सर्व संपत्तीच आहे। परंतु आपल्याला पुढच्या वाक्यावरून आपल्याला ते कोणत्याही यावरून लक्षात येते। आता त्यामध्ये दुसरं वाक्य आणि तिसरं वाक्य पहा। त्यावरून आपल्याला पहिल्या वाक्यामध्ये कोणती महत्त्वाची संपत्ती आहे हे लक्षात येईल। त्यातून आपणाला आता त्यानंतर यावरून लक्षात येणार नाही। त्यानंतर पुढे पहा त्यामध्ये अनेक ठिकाणी डॅश डॅश धोक्याचा इशारा देण्यासाठी बावटे व दीपस्तंभ असतात। मग कुठे असतात? तर
समुद्रामध्ये या ठिकाणी बावटे आणि दीपस्तंभ असतात जे धोक्याचा इशारा देतात. मग इथं त्यामध्ये अनेक ठिकाणी जहाजांना, मग जहाज म्हणल्यानंतर समुद्राचा संबंध येतो. मग इथं त्यातून आपणाला काय मिळतात? मीठ व मासे मिळतात. मग इथं पहिल्या वाक्यामध्ये काय येईल? डॅश डॅश ही आपली खूप महत्त्वाची संपत्ती आहे, तर सागर ही आपली खूप महत्त्वाची संपत्ती आहे. अशा प्रकारे तिन्ही वाक्य अगोदर वाचून घ्यायची आणि त्यानंतरच मग आपल्याला रिकामी जागा योग्य सापडते. पुढील शब्दापासून अर्थपूर्ण वाक्य तयार केल्यास एक अनावश्यक शब्द शिल्लक राहतो. त्याचा पर्याय शोधून त्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ आपल्याला शोधायचे आहे. आता पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला उधाण आले होते. मग या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे? अनावश्यक शब्द विचारलेला आहे. मग काय असेल तो? भरती. पुढे दिलेल्या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द निवडून त्याचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. अनुभव याचा समानार्थी शब्द आहे प्रत्यय. पुढीलपैकी चुकीची विरुद्ध अर्थाची जोडी ओळखा. उतार, चढण, अभिमान, स्वाभिमान, बंधन, मोकळीक, आरोग्य, अनारोग्य. तर यामधील अभिमान, स्वाभिमान रिकाम्या वर्तुळामध्ये कोणती अक्षरे घेतल्यास तीनही शब्द अर्थपूर्ण होतील? आता यामध्ये आपल्याला अर्थपूर्ण शब्द होण्यासाठी पर्यायामधील आपल्याला तिसरा पर्याय योग्य बसेल, कारण स्व, स्वगत, पंगत आणि प्रगत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. पुढील अर्थाचा योग्य अलंकारिक शब्द ओळखा. कामात नासाडी करणारे त्यांना काय म्हटलं जातं? खडाष्टक. पुढीलपैकी अयोग्य समूहदर्शक जोडी ओळखा. नोटा, नोटांचे पुडके असते, बरोबर आहे. मुंग्यांचं वारुळ नसतं, मुंग्याचं हे राहण्याचं ठिकाण आहे, निवासस्थान आहे, म्हणून ही समूहदर्शक जोडी अयोग्य आहे. सैनिकांचे पलटण, बरोबर आहे, उपकरणांचा संच असतो. त्यानंतर पुढील आकृतीमध्ये दिलेल्या अक्षरापासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द आपल्याला शोधायचा आहे आणि त्यातील तिसरा आणि पाचवा अक्षर घ्यायचा आहे. आता या शब्दांपासून अर्थपूर्ण शब्द तयार होतो नवमतवादी, आणि यामधील आपल्याला तिसरं आणि पाचवा अक्षर घ्यायचं आहे, म्हणजे ते कोणते आहेत? म आणि वा. पर्याय क्रमांक 1. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील दिलेल्या शब्दाचे भिन्न अर्थ असून ते योग्य आहेत? आता यामध्ये घोर म्हणजे काळजी, बरोबर आहे, आणि घोर म्हणजे दाट, घोर अरण्य असं म्हटलं जातं, दाट अरण्य. तीरचं काठ, बरोबर आहे, पण तीरचा जल येणार नाही, म्हणजे हे भिन्न अर्थ. कळस, शिखर, कमान हाही एक अर्थ चुकीचा आहे. त्यानंतर प्रमाणामधील एक अर्थ बरोबर आहे, माप, आणि त्यानंतर वजन हे चुकीचं आहे. म्हणजे योग्य पर्याय भिन्न अर्थ असलेला तो कोणता आहे? घोर, काळजी आणि दाट. अनिल हे टोपण नाव पुढीलपैकी कोणत्या कवीचे आहे? तर अनिल हे टोपण नाव आत्माराम रावजी देशपांडे यांचं टोपण नाव आहे. आता आपल्याला गणित विभाग सोडवायचा आहे. त्यामध्ये आहेत 50 प्रश्न 100 गुणासाठी. पहिला प्रश्न आहे त्यातील, सुजयने 5.25 लाख रुपये किमतीची मोटार विकत घेतली आणि ही रक्कम आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये कशी लिहाल? तर 5.25 लाख रुपये म्हणजे 4,75,000 रुपये. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर एका संख्येच्या दशक स्थानावर 7 हा अंक आहे आणि दशकोटी स्थानावर 5 हा अंक आहे. उर्वरित सर्व स्थानावर 0 हा अंक असेल तर ती संख्या अक्षरात कशी लिहाल? आता 7 हा अंक दशक स्थानावरती म्हटलेला आहे आणि 5 हा अंक दशकोटी. मग हे शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी. दशकोटीच्या स्थानावर 0 नसून काय आहे? 5 आहे. म्हणजे इथे किती झालेले आहेत आता? तर 50 कोटी 70, म्हणजे पर्याय क्रमांक 4. 4 पासून 8 पर्यंतचे अंक वापरून तयार होणारी सर्वात मोठी 6 अंकी समसंख्या आणि सर्वात लहान 6 अंकी विषम संख्या यांच्यातील फरक आपल्याला काढायचा आहे. आता 4 पासून 8 पर्यंत म्हणजे 4, 5, 6, 7 आणि 8 यांच्यापासून आपल्याला 6 अंकी समसंख्या अगोदर बनवायची आहे. मग मोठी बनवायची असल्यामुळे आपण मोठ्या अंकापासून सुरुवात करूया. ही आपली सर्वात मोठी 6 अंकी संख्या या अंकापासून बनेल. आता त्यानंतर आपल्याला लहान विषम संख्या बनवायची आहे. लहान बनल्यानंतर पहिल्यांदा जो लहान अंक असेल तो आपण त्याच्यापासून सुरुवात करूया. आता 7, 8 घेतलं तर काय होणार आहे? समसंख्या होणार आहे, म्हणून आपण 8, 7 घेतलं. आता यांची काय करायचे? यांचे वजाबाकी करायचे, फरक काढायचा आपल्याला. मग तो फरक आता काढूया आपण. हे आपलं उत्तर आहे, तो आहे पर्याय क्रमांक 1.
प्रत्येकी 75 रुपये प्रमाणे 40 जणांची जेवढी वर्गणी जमायला हवी होती त्यापेक्षा 375ने कमी असलेली रक्कम जमा झाली, तर प्रत्यक्ष किती रक्कम जमा झाली? प्रथम आपण 75 रुपये प्रमाणे 40 जणांची वर्गणी किती होते ते आपण काढूया। आता 75 रुपये प्रमाणे 40 जणांची म्हणल्यानंतर ते किती होणार आहे? 75 गुणिले 40 जर केलं तर ते होते 3000। आता आपल्याला त्याच्यापेक्षा किती म्हणलेलं आहे? 375 ने कमी आलेलं आहे, म्हणजे 375 आपल्याला काय करावं लागेल? याच्यातून वजा करावं लागेल, म्हणजे किती रक्कम प्रत्यक्ष जमा झाली हे आपल्याला कळते। 2625 रुपये त्या ठिकाणी जमा झालेले आहेत। 16 भागिले n बरोबर 8, तर n बरोबर किती? आता 16 भागिले n बरोबर 8 आहे, मग n बरोबर काय येईल? 16 भागिले 8 येईल, म्हणजे काय होणार आहे? 2, म्हणजे n बरोबर 2 हे उत्तर येईल आपलं पर्याय क्रमांक। पुढील पर्यायापैकी अपूर्णांकाच्या रूपांतराची योग्य जोडी कोणती? आता याचा अपूर्णांकाचं रूपांतर काय होतं? 4 गुणिले 2, 4 दोन्ही 8, 8 अधिक 3 11 होतं, 11 चे 4, म्हणजे ही चुकीची आहे। 4 गुणिले 3 12, 12 अधिक 2 14, 14 चे 3 यायला पाहिजे, ही चुकीची आहे। 8 दोन्ही 16, 16 आणि 3 19, 19 छेद 8, म्हणजे ही जोडी योग्य आहे। आता 5 गुणिले 6 30, 30 अधिक 1 31 यायला पाहिजे होती, ते 51 दिलेलं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर आहे। त्यानंतर एका ठराविक मुद्दलावर एका ठराविक दराने 4 वर्षांमध्ये मिळणारे व्याज 1 वर्षात मिळणाऱ्या व्याजाच्या किती पट असते? तर 1 वर्षामध्ये मिळणारे व्याज हे 4 वर्षात मिळणाऱ्याची चौपट असणार आहे, म्हणजे जे 1 वर्षात मिळणार आहे ते 4 वर्षात मिळत असेल तर ते किती होणार आहे? चौपट होणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4। 7200 कागद बरोबर किती दस्ते? आता आपल्याला एक दस्ता म्हणजे किती कागद आहेत हे माहिती असणं गरजेचं आहे। तर एक दस्त बरोबर किती? 24 कागद। मग आपल्याला कागद दिलेत 7200, मग आपण काय करूया? किती दस्ते विचारले म्हणून 24 ने भागूया आपण। मग 24 ने जर भाग दिला तर किती येणार आहे? 300, म्हणजे 300 दस्ते एवढं येतं। सोबतच्या आकृतीत किती कोण तयार झालेले आहेत? आता जेव्हा अशा प्रकारची आकृती आलेली असेल आणि आपल्याला जर कोण विचारले असतील एकूण, तर काय करायचं पहा, जेवढे कोण असतील त्या ठिकाणी असं 1 क्रमांक 2 3 4 अशा प्रकारे क्रमांक देऊन घ्यायचे आणि त्यानंतर 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अशा प्रकारे आपण त्यांची बेरीज करायची। मग 1 अधिक 2 3, 3 अधिक 3 6, 6 अधिक 4 10, म्हणजे या ठिकाणी या आकृतीमध्ये एकूण किती कोण तयार झाले असतील? तर 10 कोण तयार झाले आहेत। एका घड्याळाच्या तबकडीवरील अंक रोमन संख्या चिन्हामध्ये लिहिले आहेत। जर घड्याळामध्ये 2 वाजले असतील तर मिनिट काटा आणि तास काटा अनुक्रमे कोणत्या अंकावर असतील? 2 वाजल्यानंतर मिनिट काटा हा 12 वरती असणार आहे आणि तास काटा हा 2 वरती असणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4। 30 ते 82 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असतात त्यापैकी किती संख्यांच्या एकक स्थानी 3 हा अंक असेल? आता आपण एकक स्थानी अंक असणारे लिहूया 30 ते 82 पर्यंत, तर 33 येणार आहे, एकक स्थानी 3 असायला पाहिजे फक्त। त्यानंतर 43, 53, 63 आणि 73 किती संख्या झाल्या? मग एकूण 5। 42 या संख्येच्या विभाजकापैकी किती विभाजक मूळ अवयव आहेत? आता आपण 42 या संख्येचे विभाजक लिहूया। तर 42 चे विभाजक आहेत 1 2 3 6 7 14 21 व 42। आता यामध्ये मूळ अवयव कोणते आहेत? 2 3 7, म्हणजे किती झाले? 3, पर्याय क्रमांक 1। 3/4 चा सममूल्य अपूर्णांक कोणता आहे? म्हणजे याचं जर या पर्यायाला आपण जर संक्षिप्त रूप दिलं तर ते 3/4 यायला पाहिजे। आता 6/12 ला संक्षिप्त रूप दिलं तर काय होईल? 6 1 6, 6 2 12, म्हणजे 1/2 येईल। इथं जर दिलं 25 त्रिक 75, 25 चौक 100, इथं 5 5 5 25 आणि 5 10 50, त्यानंतर 5 त्रिक 15 आणि 5 5 25। आता या ठिकाणी 3/4 चा सममूल्य अपूर्णांक कोणता आहे? पर्याय क्रमांक 2, 75/100। त्यानंतर पुढे पहा, शामरावांनी 2 फेब्रुवारी 2016 पासून 31 मार्च 2016 पर्यंत रोज 2 लिटर दूध घेतले।
दुधाचा भाव आहे 42 रुपये प्रति लिटर. त्यांना एकूण किती रक्कम द्यावी लागेल. आता 2 फेब्रुवारीपासून 31 मार्चपर्यंत किती दिवस होतात हे आपण काढूया. आता 2 फेब्रुवारी 2016 मध्ये फेब्रुवारीमध्ये किती दिवस असतात. 29 दिवस असतात. मग आपल्याला 2 फेब्रुवारीपासून दूध सुरू झाले म्हणजे किती 28 दिवस झाले फेब्रुवारीचे. फेब्रुवारी महिन्यातील 28 दिवस दूध आणि हे 31 मार्चपर्यंत म्हणल्यानंतर मार्च महिन्यातील पूर्ण 31 दिवस. ह्या दोघांची जर बेरीज केली तर किती होते 59 दिवस. आता त्यांनी 2 लिटर दूध घेतलेलं आहे दररोज आणि 1 लिटरची किंमत किती आहे 42. मग 2 लिटरची किती होणार आहे 84. मग आता 59 दिवसाचे 84 रुपये दररोज किती होतात बघूया. म्हणजे 59 गुणिले 84 यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला उत्तर मिळणार आहे आपल्याबरोबर. त्याचा गुणाकार येतो 4956 रुपये. म्हणजे पर्याय क्रमांक 3. कौस्तुभने 96 किलोग्रॅम साखर 35 रुपये दराने खरेदी केली आणि त्याने ती विकली 37 रुपये 50 पैशाला प्रति किलो या दराने विकली. तर त्याला साखर विक्रीतून किती नफा झाला. आता आपण प्रत्येक किलो मागे किती रुपये नफा झाला काढूया. मग त्यानंतर 96 किलोचे आपल्याला निघेल. आता इथं पहा त्यांनी घेतलेली आहे खरेदी किंमत किती आहे 35 रुपये आणि विक्री किती आहे 37 रुपये 50 पैसे. यांची जर वजाबाकी केली तर आपल्याला नफा मिळणार आहे. नफा बरोबर काय विक्री किंमत वजा खरेदी किंमत. तर नफा किती झाला 2 रुपये 50 पैसे. म्हणजे 2 रुपये 50 पैसे एवढा नफा झाला. हा कशा मागे 1 किलो प्रति किलो मागे काय झाला एवढा नफा 2.5 रुपये नफा होतो. आता आपल्याला किती किलो साखर होती 96 किलो. मग 96 गुणिले हे 2 रुपये 50 पैसे जर केलं तर काय येणार आहे 240 रुपये येणार आहे. म्हणजे एवढे रुपये त्यांना काय झाला पूर्ण साखर विक्रीतून नफा झाला. पर्याय क्रमांक 1. दुपारी 3:45 सुरू होणारे नाटक अर्धा तास उशिरा सुरू झाले. अर्धा तास उशिरा सुरू झाले म्हणजे किती वाजता सुरू झाले तर 45 अधिक अर्धा तास 30 मिनिटे जर पुढे घेतली तर किती होणार आहे 4:15 ते सुरू झालेलं असणार आहे. अर्धा तास उशिरा. त्यानंतर 2.5 तासांनी ते संपले. मग 2.5 तास म्हणजे 2 तास 30 मिनिटे. तर ते किती वाजता संपले तर ह्यांची बेरीज होते मिनिटांची 45 मिनिटे आणि तासांची होते 6 तास. म्हणजे ते 2.5 तासानंतर किती वाजता संपलेला असणार आहे पावणे 7 वाजता काय केलेला असणार आहे तो नाटक संपलेला असेल. 2.5 तासानंतर संपलेला आहे. मग किती झाले संध्याकाळचे किती वाजले असतील 6:15 वाजता 6:45. 54.57 या संख्येतील अधोरेखित अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक किती. या 5ची किंमत काय असणार आहे 54 मधील 50 आणि या 5ची किंमत किती असणार आहे 0.50. मग आता काय करायचं आहे यांच्यातील फरक विचारलेला आहे आपल्याला. वजाबाकी करूया. म्हणजे 49.50 किंवा 49.5 म्हणजे पर्याय क्रमांक 2. 0.7 0.007 व 0.07 यातील सर्वात मोठा अपूर्णांक आणि सर्वात लहान अपूर्णांकाची बेरीज आपल्याला विचारलेली आहे. आता यामधील सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आहे तर 0.7 आहे आणि सर्वात लहान अपूर्णांक कोणता आहे तर 0.007 आहे. मग आता यांची काय करायची आपल्याला बेरीज करायची. करूया आपण. काय आली 0.707 पर्याय क्रमांक 4. पुढीलपैकी चौरस संख्या कोणती आहे. चौरस संख्या म्हणजे वर्ग संख्या असते. तर 121 हा 11चा वर्ग आहे म्हणजे ही काय आहे चौरस संख्या आहे. 3/4 मध्ये किती मिळवावेत म्हणजे बेरीज 4/3 येईल. आता या ठिकाणी 3/4 मध्ये किती मिळवले x मिळवले आपण आणि 4/3 येईल. मग x बरोबर काय येणार आहे 4/3 हे अधिक 3/4 इकडं वजा 3/4. आता याला जर सोडवलं आपण छेद समान करून घेतला तर काय येणार आहे 4 गुणिले या ठिकाणी 4 समान छेद करण्यासाठी 12 करायचं आहे आपल्याला म्हणजे 4 ने गुणावं लागेल. पुन्हा 3 गुणिले याचा छेद समान करण्यासाठी 3 ने गुणावं लागेल आपल्याला. वर मग खाली छेदाला 3 ने गुणल्यानंतर अंशालाही 3 ने गुणावं लागेल. त्यानंतर काय होईल पहा 4 गुणिले 4 16/12 वजा 3 गुणिले 3 9/12
आता छेद समान झालेला आहे म्हणून वरच्याची बेरीज किंवा वजाबाकी जे काही असेल ते करून घ्यायचं. 16मधून 9 गेले किती राहिले 7 आणि छेद 12 म्हणजे आपलं उत्तर काय 7/12 म्हणजे 3/4 मध्ये 7/12 जर मिसळले तर 4/3 उत्तर येते. मग पर्याय क्रमांक 1 आहे. एका वर्तुळाकार बागेचा परिघ 88 मीटर आहे. या बागेभोवती 2 पदरी तारेचे कुंपण घालायचे आहे आणि 12 प्रति मीटर प्रमाणे कुंपणाचा खर्च किती येईल. तारेचं कुंपण घालायचं आहे म्हणजे त्याचं परिघाएवढं एक कुंपण असणार आहे म्हणजे एक पदरी. 2 पदरी घालायचे म्हणजे ती तार किती झाली आता एक फेरीला किती 88 मीटर. आता 2 फेरी म्हणजे 2 गुणिले 88 जर केलं आपण काय होणार आहे 176 मीटर त्याचं परिघ होणार आहे म्हणजे 2 वेळा गुंडाळ्या म्हणजे ती तार जी आहे ती किती मीटर झाली आता 176 मीटर झाली. पण आता त्याचा रेट किती आहे प्रति 12 रुपये मीटर प्रमाणे म्हणे 176 गुणिले 12 करायचं आपण. मग यांचा जर गुणाकार केला तर किती येणार आहे तो 2112 एवढं काय होणार आहेत खर्च आपल्याला या ठिकाणी येणार आहे. पर्याय क्रमांक 2.